काढून. ब्राह्मणगाव शिवारामध्ये आज डाळिंबाचे प्रगतिशील शेतकरी विलास जाधव यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहेत. आज त्यांचा माल त्यांच्याशी आपण चर्चा करूयात आणि त्याचं मालही बघूयात की किती क्षेत्र आहे काय आहे. हे आपलं क्षेत्र आहे जवळजवळ 3.25 एकर. हम्म. त्याच्यात 1250 झाड बसलेलं आहे. त्यानंतर छाटणी करून 1 जानेवारीला पाणी दिलं आहे. आता परिस्थिती म्हणजे आता माल काढण्याच्या याच्यावर आला, टप्प्यावर आला. बरं, चांगलं आहे माल. हा, माल चांगला आहे. तशी वास्तविक पाहायला गेलं तर ही जमीन काळी जमीन आहे, जाड जमीन आहे. डाळिंबाची याच्यावर सारखी नाही जे व्यापारी सुद्धा नाही म्हणतात बा इथं डाळिंब काढणं अवघड आहे. पण आपण चांगलं काळजीपूर्वक काम केलं किंवा व्यवस्थित देखरेख केली, टायमावर सगळे कामं केले, त्याच्यामुळे आणि हा पहिलाच वर्ष नाही आपला, 3 वर्षे सारखं आपण चांगलं उत्पन्न घेतलं. तेल्या वगैरे काही नाही. तेल्या आला होता जवळजवळ 10-5 झाडांवर आहे. पण पहिल्या वर्षी जसं आपण भार धरला आहे तसं झाडावर आहे, झाडावर तेल्या आहे. पण तरी आपण म्हणजे ते काय आता फवारीमुळे कशामुळे कंट्रोल होतोय. पण बरं, याला कोणी तुम्ही कन्सल्टंट लावलेत का? कन्सल्टंट खरं आपले आयरे साहेब. अच्छा. आयरे साहेब आणि गावातले आपले औषध दुकानदार आणि आपला मुलाचा शालक त्याचं पण येणं. त्यांचं काय नाव आहे? त्याचं नाव आम्ही सोनू म्हणून. सोनू आणि आयरे साहेब दोघं तुमच्या गावचेच आहेत? हा, इथले ब्राह्मणगावचे. अच्छा. आपल्या नरेंद्र आयरे साहेब. पहिलं तर खरं त्यांनीच शिकवून त्यांच्याच अभ्यास घेतला आम्ही, कसं कोणते कामं काय करायचे, कसं करायचे. ते 1 वर्षभर कंटिन्यू आले आणि बस त्यांचंच ती टेक्निक आम्ही वापरली आहे. मग सगळं त्यांचं जे त्यांनी ते बोलले असं करायचं तर ते आम्ही लिहूनच ठेवलं जवळजवळ. अच्छा अच्छा. हा, त्यांच्या याच्यावर. आणि आता यायला त्यांना फक्त आपल्याला रस्त्याला प्रॉब्लेम येतो तरी ते बांधाने येतातच. अच्छा अच्छा. तिकडचा जो आहे तो कोणता? पलीकडचा? हा, मग तो पण आहे. याच्यातलाच आहे का? हा, याच्यातला आहे. 6 तुकडे आहेत. बरं, मग याच्यात व्यापाऱ्यांना बोलवलं का काय? हा, आज व्यापारी येणार आहेत. मग भाव थोडा आता आज जुलै 16 तारीख काय, मग भाव थोडा कमी झाला तर त्याचा काय फरक पडेल का? मग भाव कमी झाला म्हणजे आतापर्यंत साहजिकच आहे. आतापर्यंत 250 रुपये जागेवर कटिंग होती हो. पण आता आपला काय जातो त्याप्रमाणे पण बाहेर चावतात भाव कमी झाले असं चालू आहे. मग आता याला क्रॉप कव्हर होतं ना? मग क्रॉप कव्हर टाकलं. आता काढलं का ते? हा, आता किती 10 दिवस झाले गोळा करून ठेवलं. गोळा करून टाकले काल ओलं होऊ नये म्हणून. आणि ते नदीच्या जवळ आहे, मग नदीजवळ शक्यतो दमट वातावरणात, नदीजवळ दमट वातावरणात आणि काळी जमिनीत खरं सांगायचं गेलं तर डाळिंब लावायलाच नाही म्हणायचे ना. अच्छा अच्छा. तुम्ही दमू नका आणि निघणार पण नाही. बरं बरं. आणि पहिल्याच वर्षी व्यापारी रस्त्यामुळे आम्ही तिकडनं आणलं ना, ते बाजूचं शेत बघितलं त्याने. तो म्हणे इथं कशाचा डाळिंब असेल म्हणे, तो यायचा नाही. आम्ही बळजबरी आणलो मग त्यांना आणि मग त्यांनी बघितलं तर ते एकदम हे झाले होते. आता एक 1200 झाडं म्हटले ना तुम्ही? हा, बरं बरं बरं. ट्रॅक्टरवर नाही, अजून आम्ही पेट्रोल पंपानेच. अच्छा अच्छा. ट्रॅक्टरवर नाही. ट्रॅक्टर जायला एवढी जागा सुटली का तसं काही? हा, जागा सुटली आहे ना. तुम्ही तर CCTV पण लावले होते? CCTV पण लावला आहे. बरं, किती CCTV आहेत? ते 4 कॅमेरे आहेत. बरं, मग ते तुम्हाला मोबाईलवर दिसता का? हा, मोबाईलवर पण दिसतात. अच्छा अच्छा.